जर येत असाल तर थोडं सांभाळूनच, कारण रस्ता खूपच खराब झालेला आहे. मित्रांनो, हे तुम्हाला सर्वजणांना माहीतच असेल की शिवप्रताप जिथे घडला, अर्थातच अफजल खानला जिथे मारला तो ठिकाण. मित्रांनो, मला वाटतं हे दिवे लावण्यासाठी त्यावेळीची जागा आहे. हा जो दरवाजा दिसतोय तो जुना दरवाजा आहे. हा काढून नवीन दरवाजा बसवण्यात आलेला आहे. वळून मागच्या साईडला गेलात तर तुम्हाला एक चोरवाट दिसेल. चोरवाट म्हणजे ज्या वेळेस गडावर आक्रमण होतो आणि जेव्हा असे वाटते की गड आपल्या ताब्यातून जाणार आहे, त्यावेळेस इमर्जन्सी एक्झिट म्हणून हा दरवाजा वापरला जात असे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेलवरून आपल्याला समजलं असेल की आपण आज चाललो आहे कुठं. अर्थातच प्रतापगड. प्रतापगडला जाताना धुकं खूप होतं आणि जसे जसे समोर जाऊ तसं पावसाचीही चिंता वाटत होती. म्हणताच चालू झालं पाऊस. जर तुम्ही टू व्हीलरवर येत असाल तर थोडं सांभाळूनच, कारण रस्ता खूपच खराब झालेला आहे. या पावसामुळे वरून येणारं पाणी हा रस्ता खराब करतो. पावसाळ्याचे दिवस म्हणला अर्थातच धबधबे तर दिसणारच ना. आम्ही प्रतापगडला जाता जाता आम्हाला किमान 2 ते 3 असे धबधबे दिसले. धुकं तर इतकं प्रचंड होतं ना, समोरचं काही दिसतच नव्हतं. मित्रांनो, हे तुम्हाला सर्वजणांना माहीतच असेल की शिवप्रताप जिथे घडला, अर्थातच अफजल खानला जिथे मारला तो ठिकाण. आतमध्ये प्रवेश नाही आहे म्हणून आम्ही बाहेरूनच चाललो थेट प्रतापगडकडे. आता आम्ही वाहनतळावर आलेलो आहे. इथं गाडी पार्क करून वरती चालत जाणार आहोत. आता गाडी पार्किंग करण्यासाठी जागा भरपूर आहे इथे. मित्रांनो, ज्या ठिकाणी पायऱ्या सुरू होतात त्या ठिकाणी आम्ही येऊन थांबलेलो आहे आणि धुकं खूप असल्यामुळं लांबचं काहीच दिसत नाही आहे. इथे एक गुफा आहे. असं म्हणलं जातं की ज्यावेळेस अफजल खानाचे युद्ध होणार होतं त्यावेळेस काही मावळे या ठिकाणी दडून होते. गडावर जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहेत. पायऱ्याचा मार्ग हा थेट नेऊन आपल्याला महादरवाजापर्यंत घेऊन जातो. पावसाळ्याचे दिवस आहेत. थोडं चालताना सावकाशपणे चाला, कारण पाय घसरण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे. म्हणून आपल्याला ह्या खांबा वगैरे दिसत आहेत. 2 मिनिटाच्या चढाईनंतर आपण येऊन पोचतो महादरवाजाजवळ. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, सर्व किल्ल्यांचे दरवाजा हा 90 डिग्रीमध्ये बनवले जातात. कारण तर जो मी लांबनं बघितला तर आपल्याला हे दरवाजे दिसणारच नाहीत. महादरवाजातून प्रवेश घेत आम्ही गड चढण्यास सुरुवात केलो. महादरवाजाच्या आतमध्ये सेवकांना बसण्यासाठी जागा भरपूर आहे. हा महादरवाजा आजही सुसज्ज आहे. मित्रांनो, मला वाटतं हे दिवे लावण्यासाठी त्यावेळीची जागा आहे. हा जो दरवाजा दिसतोय तो जुना दरवाजा आहे. हा काढून नवीन दरवाजा बसवण्यात आलेला आहे. जसं तुम्ही महादरवाजातून आत आला तर समोर दिसतो तो शिवप्रताप बुरुज. आणि तिकडे न जाता डावीकडे वळून बाले किल्ल्याकडे चाललो. मित्रांनो, समोर जे दिसत आहे ना ते मला वाटते की दुसरा दरवाजा आहे. जो जुना दरवाजा आहे त्याकाळी तो वापरण्यात होता. आता काही पडझडीमुळं ते सध्या बंद करण्यात आलेला आहे. तो दरवाजा मला असं वाटतं की तो दुसरा दरवाजा आहे. मला असं वाटते की हा जुन्या काळातला मार्ग असावा जो वरी बाले किल्ल्यावरती जाणार आहे. वरती दिसतो नगारखाना. थोडंसं पुढं आल्यावर आपल्या उजव्या साईडला एक तलाव दिसतो. असं म्हणतात की आजही त्या तलावाचं पाणी पिलं जातं. हाच तो तलाव जो धुक्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे सध्या. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडचे बांधकाम इसवी सन 1656 मध्ये पार पडले. महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मान्यांकन मिळाले आहे.
थोडंसं पुढं आल्यावर आपण सरळ जाऊन भवानी माता मंदिराकडे चाललो आहे. पाऊस जास्त असल्यामुळे आतमध्ये सर्व ठिकाणी पाणी भरलेलं, म्हणून आपल्याला आतमध्ये जाता आलं नाही. याच ठिकाणी जुन्या काळातले काही तोफा ठेवलेल्या आहेत. ह्या मंदिरासमोरून बाले किल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. 5 मिनिटाच्या चढाईनंतर आपण येऊन पोचतो थेट ते बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. या दोन्ही बुरुजांना प्रचंड झाडांनी विळखा घातले आहे. हा दरवाजाच्या भिंती अजूनही शाबूत आणि भक्कम आहेत. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांना बसण्यासाठी जागा आहे. प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे. केदारेश्वर मंदिर ओलांडून थोडंसं पुढं गेलात आणि उजव्या बाजूला वळून मागच्या साईडला गेलात तर तुम्हाला एक चोरवाट दिसेल. चोरवाट म्हणजे ज्या वेळेस गडावर आक्रमण होतो आणि जेव्हा असे वाटते की गड आपल्या ताब्यातून जाणार आहे, त्यावेळेस इमर्जन्सी एक्झिट म्हणून हा दरवाजा वापरला जात असे. मागच्या बाजूला बुरुजावरून चालत आपण तसंच एक 5 मिनिट चालला तर पुढे येऊन पोचतो ज्या ठिकाणी महाराजांची भव्य अशी पुतळा आहे. पोर्तुगीज गव्हर्नर असे लिहितात, या शिवरायांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगज्जेत्या अलेक्झांडरशी होऊ शकेल. या गडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन 1957 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाला होता. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही महादरवाजासमोर असलेला शिवप्रताप बुरुज किंवा सूर्य बुरुज याकडे निघालो. हा बुरुज दुहेरी तटबंदी असलेला आहे. याच बुरुजाला अफजल बुरुज असेही म्हणले जाते. अफजल खानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मावळ्याने अफजल खानाचे शिर या बुरुजात पुरले असे इतिहास सांगतो. इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.